आणि तुम्ही पाहताय DS न्यूज. बातमी आहे अजित पवार यांच्या निधनानंतरची. अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आलेली आणि या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी ही निवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन केलेलं होतं. मात्र या आव्हानाला न जुमानता काँग्रेसकडून आकाश मोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता. त्यामुळे निवडणूक रंगणार का अशी चर्चा सुरू झाली होती. दरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी काही तासांचा अवधी शिल्लक असतानाच काँग्रेसनं मोठा निर्णय घेत बारामती पोटनिवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे आता ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. तर या संपूर्ण घडामोडींवर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी आल्या असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय. मी एक मतदार म्हणून बारामतीत मतदानासाठी जाणार आहे. राजकारणामध्ये सत्ता आणि पैसा येत जात असतो, पण सुखदुःखाच्या काळात कुटुंब आणि माणसं महत्वाची असतात, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलंय. तसेच अजित पवार गट प्रचारात उतरणार का याबाबत विचारलं असता त्यांनी विचार करू, शेवटी रिश्तेही मायने ठेवतात असं म्हणत सूचक प्रतिक्रिया दिली. एकूणच बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय, तर ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता अधिक बळावली आहे. मी विठ्ठलाकडे जेव्हा जेव्हा येते, महाराष्ट्रात आणि देशात सुख समृद्धी आणि शांती राहू दे, अडचणीत आलेल्या बळीराजाला न्याय मिळू दे आणि चांगला पाऊस पडून महाराष्ट्राच्या बळीराजाला सुख समृद्धी मिळते. पांडुरंगाला एक घडामोडी बदल झाली. मी पांडुरंगाकडे वर्षभरातून येतेच. माझी प्रचंड माझ्या पांडुरंगावर श्रद्धा आहे. त्याच्यामुळे रामकृष्ण हरी त्याच्यावर प्रेम घेऊन, त्याचा आशीर्वाद घेऊन वर्षातून जमेल तेव्हा त्याचं दर्शन घ्यायचा प्रयत्न करत असते. बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होईल असा एक अंदाज होता आहे, अपेक्षा होती, तशी होताना दिसत नाही. काँग्रेसने पण मागे घेतली, पण तरी होणार नाही. हा प्रश्न तुम्हाला अजित पवारांच्या गटाला विचारावा लागेल, कारण का ते मॅनेजमेंट सगळं बघत होते. त्याच्यामुळे या प्रश्नाचं प्रयत्न केले होते, माघारी घेतली. इतर उमेदवार धनगर समाजाचे मोठे उमेदवार दिसतात. ह्याचा मी फारसा खरं तर अभ्यास केलेला नाही आहे, पण मला असं वाटतं हा प्रश्न अजित पवार गटाच्या लोकांना विचारला तर जास्त संयुक्तिक येईल. कारण का फॉर्म, प्रक्रिया, माघार ह्याच्यात स्थानिक लेवलला काय झालं ह्याचं उत्तर तेच देऊ शकते. पवार गटात मिसमॅनेजमेंट वाटतं. नाही, हा प्रश्न तुम्हाला त्यांनाच विचारावा लागेल, कारण का इलेक्शनमध्ये सगळे कार्यकर्ते उत्सुक असतात. त्यामुळे नक्की तिथे काय झालं हे मी काल मी बारामतीत नव्हते, त्याच्यामुळे मला ह्याची फारशी माहिती नाही. कुटुंबीय म्हणून सगळे कुटुंब म्हणून तर पवार कुटुंब असेल किंवा महाराष्ट्रातलं आपण सगळेच कुटुंब आहोत. राजकारण होत राहतं, वैयक्तिक संबंध. मी नेहमी माझ्या भाषणात नेहमी सांगते, रिश्ते ही मायने रखते. सत्ता, पैसा, राजकारण हे तर चालूच राहतं, पण शेवटी माणसाच्या आयुष्यात त्याच्या अतिसुखात आणि अतिदुःखात माणसंच लागतं. करायला प्रयत्न केला. आता रोल काय असणार आहे निवडणुकीमध्ये? काय मला माहिती नाही, हा प्रश्न तुम्ही अजित पवार गटाला विचारा. अजित दादा, माझा काय रोल? मी एक मतदार म्हणून मतदानाला जाणार.